श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांत आली की सर्वात मोठा प्रश्न पडतो हळदी कुंकवाचा. आलेल्या सुवासिनींना वाण काय द्यावे? बजेट तर 50 ते 100 रुपयाचं असतं, पण वस्तू अशी हवी असते की ती बघून सुवासिनींना आनंद झाला पाहिजे आणि ती वस्तू त्यांच्या उपयोगाला आली पाहिजे. तर काळजी करू नका, आज आपण पाहणार आहोत युनिक गिफ्ट आयडियाज, त्याही तुमच्या बजेटमध्ये. आणि हो, व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे की साधी वस्तूसुद्धा महागडी कशी दाखवायची, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कॅटेगरी 1, किचनसाठी उपयुक्त वस्तू. महिलांना स्वयंपाकघरात लागणाऱ्या वस्तू कधीच जुन्या होत नाहीत. 1. स्टीलचे डबे छोटे, 50-60 रुपयात उभा स्टीलचा डबा किंवा मसाला डबा मिळतो. हा दिसायला खूप रॉयल दिसतात. 2. चहा गाळणी किंवा खिसणी, रोजच्या वापरातील या वस्तू तुटतात, त्यामुळे नवीन मिळाल्यास खूप आनंद होतो. 3. नॅपकिन सेट, 4-5 रंगीबेरंगी किचन नॅपकिन सेट 100 रुपयात सहज मिळतात. कॅटेगरी 2, स्वतःच्या आवडीच्या वस्तू. वाण म्हणजे फक्त भांडंच दिलं पाहिजे असं नाही. 1. फॅन्सी आरसा, पर्समध्ये ठेवता येईल असा छोटासा आरसा. 2. क्लच किंवा कॉईन पर्स, 50 ते 70 रुपयात सुंदर वर्क केलेल्या छोट्या पर्सेस मिळतात. 3. सौंदर्य सेट, यामध्ये तुम्ही एक कंगवा, टिकलीचं पॉकेट आणि नेलपेंट असा कॉम्बोज करून देऊ शकता. कॅटेगरी 3, होम डेकोर आणि पूजा. 1. सुगंधी मेणबत्त्या किंवा पणत्या, फॅन्सी पणत्याची जोडी हा एक उत्तम पर्याय आहे. 2. अगरबत्ती स्टँड, सध्या मार्केटमध्ये लाकडी किंवा स्टीलचे सुंदर अगरबत्ती स्टँड आले आहेत. 3. कापूर जाळण्याचे पात्र, हे 100 रुपयाच्या आत मिळते आणि खूप पवित्र मानले जाते. कॅटेगरी 4, सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या वस्तू. 1. कापडी पिशव्या, प्लास्टिकच्या बंदीमुळे भाज्या आणण्यासाठी कापडी पिशवी ही अतिशय उपयुक्त वाण आहे. 2. तुळशीचं रोप, बजेट कमी असेल आणि काहीतरी पवित्र द्यायचे असेल तर छोटी कुंडी किंवा तुळशीचे रोप द्या. आता वळूया माझ्या टिपकडे. प्रेझेंटेशन. मैत्रिणींनो, वस्तू 50 रुपयाची असो वा 500 रुपयाची, देण्याची पद्धत महत्त्वाची आहे. वस्तू नुसता हातात घेण्यापेक्षा त्याला एक रंगीबेरंगी कागदात किंवा ऑर्गेन्झा बॅगमध्ये घालून द्या. सोबत एक गुलाब किंवा हळदी कुंकाची पुडी चिकटवा. यामुळे तुमची 50 रुपयाची वस्तूसुद्धा एखाद्या महागड्या गिफ्टसारखी दिसेल. तर यावर्षी तुम्ही यातली कोणती वस्तू देणार आहात, कमेंट करून नक्की सांगा. मकर संक्रांती 2026 संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.